तर सरवणकरांच्या आरोपांबाबत माहिती घेऊ। सरवणकरांचा रोख भाजपकडे नसून व्यक्तीकडे आहे। माध्यमांसमोर सरवणकरांनी बोलणं टाळलं पाहिजे असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सरवणकरांचे कान टोचलेले आहेत। सरवणकरांच्या आरोपांची चौकशी केली जाईल। समाधान सरवणकरांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे। तक्रारींवर एकनाथ शिंदे स्वतः निर्णय घेतील। पराभूत उमेदवारांनाही चर्चेला बोलवण्यात येणार असल्याचं शिरसाट म्हणाले। समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत। त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू। सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची शहानिशा निश्चित केल्या जाईल। काय कारण आहेत ते शोधल्या जातील। अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहेत।